जर का आता तुमचे बाळ 6 महिन्याचे झालेले आहे आणि आता तुम्हाला प्रश्न पडलाय की बाळाला आईच्या दुधासोबतच काय बरे खायला घालावे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत ऐका, कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्या 6 महिन्याच्या बाळापासून 1 वर्षाचे ते होईपर्यंत त्याला कसे कसे आपण विनिंग फूड सुरू करायचे त्याबद्दल सविस्तररित्या माहिती डिस्कस करणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की विनिंग कधी सुरू करायचे, बाळाला त्याच्या वयानुसार काय काय खाऊ घालायचे, बाळाचा खाऊ हा त्याला वयानुसार किती द्यायचा आणि या विनिंग फूड खाऊ घालण्याच्या जर्नीमध्ये आपल्या हातून पॅरेंट्स म्हणून काय काय चुका होऊ शकतात आणि त्या आपण कशा पद्धतीने टाळू शकतो. विनिंग किंवा कॉम्प्लिमेंटरी फीडिंग म्हणजेच बाळाला आईच्या दुधासोबतच इतर पोषक आहाराची सुरुवात करणे. बाळाला खाऊ घालताना ते पद्धतशीररित्याच खाऊ घालणे हे फार महत्त्वाचे असते. चुकीच्या पद्धतीने जर आपण बेबीला विनिंग फूड खाऊ घालणे सुरू केले तर एकतर बाळ ते खाणे टाळते किंवा बाळाचे वजन वाढत नाही किंवा त्याला वारंवार जुलाब, उलट्या असे होऊन ते आजारी तरी पडू शकते. बाळाला 6 महिन्यापर्यंत फक्त आईचे दूधच पुरेसे असते, पण 6 महिन्याच्या नंतर बाळाच्या शरीराची वाढ ही फार झपाट्याने होत असते. त्या पटीमध्ये त्याला कॅलरीज, प्रोटीन्स, आयर्न या सगळ्या घटकांची अधिकाधिक आवश्यकता भासते. त्यामुळेच आपल्याला त्याला आईच्या दुधासोबतच वरचा आहार सुरू करणे ही फार गरजेचे असते. जर का तुम्ही तुमच्या बाळाला फॉर्म्युला फीडिंग देता आहात तर 6 महिन्याच्या नंतर बाळाला फॉर्म्युला स्टेज 2 हा सुरू करावा लागतो आणि त्याच्यासोबत हे विनिंग फूड द्यावे लागते. तर आपल्याला कळणार कसे की आपले बाळ आता वरचे फूड घेण्यासाठी रेडी झाले का? तुमचे बाळ त्याची मान नीट धरत असेल, जर का ते आधाराने का होईना नीट बसत असेल, जर का आपण खात असताना ते आपल्या ताटामध्ये उत्सुकतेने बघत असेल, खाण्याची इच्छा दर्शवत असेल, तर समजावे की आपल्या बाळाला आता विनिंग फूड सुरू करण्याची वेळ आलेली आहे. विनिंग फूड हे 6 महिने पूर्ण झाल्यावरतीच सुरू करणे हे WHO इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स या गाईडलाईन्सनुसार सांगितलेले आहे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे दूध बाळाला पुरत नाहीये किंवा बाळाला लवकर खाणे सुरू करावे, तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही बाळाला 6 महिन्याच्या आधी अजिबात विनिंग फूड सुरू करू नका. कारण 6 महिन्यापर्यंत बाळाला वरचे अन्न पचवण्याची ताकद आलेली नसते, त्याच्या आतड्यांमध्ये इतकी क्षमता नसते, त्याला गिळण्याचे मेकॅनिझम जे आहे हे पूर्णपणे डेव्हलप झालेले नसते. त्याच्यामुळे विनिंग फूड सुरू करताना ही घाई न केलेली बरी. पण बाळ 6 महिने पूर्ण होण्याची म्हणजेच 180 दिवस पूर्ण होण्याची वाट बघितली पाहिजे आणि त्यानुसारच स्टेप बाय स्टेप आपण बाळाला विनिंग फूड हे सुरू केले पाहिजे. या विनिंग फूड सुरू करताना बाळ जसे जसे मोठे होईल तसे तसे पदार्थांची कन्सिस्टन्सी आपल्याला अधिकाधिक घट्ट करत जायची आहे. पदार्थ खाऊ घालण्याची फ्रिक्वेन्सी ही हळूहळू बाळाच्या कलेकलेने वाढवत जायची आहे आणि जसे जसे बाळ वरचे खाऊ लागेल तसे तसे आईच्या दुधाचे प्रमाण हे आपल्याला त्या पद्धतीने कमी करत जायचे आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक बाळ हे वेगळे असते. प्रत्येक बाळ हे विनिंग फूड एक्सेप्ट करण्याची त्याची क्षमताही वेगळी असते. त्यामुळे आपल्या बाळाची तुलना इतर बाळांसोबत आपण कधीही करता कामा नये. बाळाला खाऊ घालताना त्याला कुठल्याही प्रकारची जबरदस्ती आपण कधीही करता कामा नये. सुरुवातीला बाळ 1 ते 2 चमचाच फूड एक्सेप्ट करते. हळूहळू जसे बाळ मोठे होते, जसे बाळाला खाण्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप होतो, तसे मग ते अर्धी वाटी, 1 वाटी अशा पद्धतीने खाऊ एक्सेप्ट करणे सुरू करते. बाळाने जास्त खाऊ खावा म्हणून टीव्ही, मोबाईल दाखवून त्याला स्क्रीन ॲडिक्ट करणे हे अतिशय चुकीचे आहे. तर आधीपासूनच तुम्ही बाळाला खाण्यासाठी बळजबरी करणे टाळा. त्याला भूक लागण्याची थोडी वाट बघा. बाळाला खाऊची वेळ झालेली आहे त्याच्या आधी 1 ते 2 तास तरी तुम्ही त्याला दूध पाजू नका, म्हणजे बाळ व्यवस्थित विनिंग फूड एक्सेप्ट करेल. 1 वर्षापर्यंत आपल्या बाळाला आपल्याला साखर, मीठ, मध, वरचे दूध, अंड्याचे पांढरे, कुठल्याही प्रकारचे जंक फूड, शुगर अल्टरनेटिव्स, जॅगरी जास्त प्रमाणामध्ये हे अजिबात द्यायचे नसते.
त्याच्या खिरींना चव येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडेसे तूप, थोडे ऑलिव्ह ऑइल, थोडेसे बटर, थोडेसे चीज, जिऱ्याची पावडर, थोडीशी ड्रायफ्रूटची पावडर, थोडे डेट्सची पावडर अशा गोष्टींचा वापर करू शकतो. बाळाच्या आहारामध्ये तुम्ही दही, ताक, नारळ पाणी, पनीर, थोड्या प्रमाणामध्ये चीज अशा गोष्टी या आवश्यक सुरू कराव्यात. जर आपण मांसाहार घेत असाल तर आपण आपल्या बाळाला 7 ते 8 महिन्यांपासून चांगले शिजवलेले अंड्याचे पिवळे बलक आधी देऊ शकतो. ते जर पचले तर साधारण 1 वर्षाच्या पुढे आपण त्याला पूर्ण अंड सुद्धा देऊ शकतो. तसेच 7 ते 8 महिन्यांच्या नंतर त्याला चिकन दिलेले चालते, फिश दिलेले चालतात. कुठलाही नवीन पदार्थ बाळाला सुरू केला की तो पदार्थ बाळाला पचतो आहे का हे आपण बघणे फार जरुरी असते. कुठलाही पदार्थ नवीन जेव्हा आपण खायला घालतो तेव्हा बाळाचे शरीर त्याला कसे एक्सेप्ट करते आहे, बाळाला कुठली रिॲक्शन तर येत नाहीये ना, त्याला काही जुलाब लागतायत का, किंवा त्याच्या अंगावरती काही रॅशेस येत आहेत का, त्याला श्वास घ्यायला त्रास होत आहेत का, या गोष्टीवरती लक्ष देणे हे फार आवश्यक असते. ड्रायफ्रुट्सची पावडर तुम्ही जेव्हा बाळाच्या खिरीमध्ये घालता तेव्हा लक्षात ठेवा, सुरुवातीला एकच ड्रायफ्रूटची पावडर आपण बनवायची आहे. सगळे ड्रायफ्रुट्स मिक्स करून सुरुवातीलाच पावडर तयार करायची नाहीये, कारण कुठल्या जर का त्या ड्रायफ्रूटला बाळाला ॲलर्जी असेल तर मग ते त्यामुळे आपल्याला कळणार नाही. तर सुरुवातीला आपण बदामाची पावडर, त्यानंतर अक्रोडची पावडर अशी एक एक करून बाळाच्या खिरींमध्ये ती घालायची आहे. आपले बाळ जेव्हा 6 महिन्याचे होते तर सुरुवातीचा 1 महिना म्हणजे बाळ जेव्हा 6 महिन्याचे असते आणि 7 महिन्याचे असते तेव्हा तुम्ही त्याला घट्ट शिजवलेली खीर ही खायला घालू शकता. जसे की तांदळाची खीर, मूग डाळीची खीर, ओट्सची खीर, मखाणाची खीर, रव्याची खीर, नाचणीची खीर. लक्षात ठेवा, बाळाला सेमी सॉलिड्स म्हणजेच मऊसर अशी खीर खायला घालायची आहे. त्याला फक्त डाळीचे पाणी किंवा भाताचे पाणी असे द्यायचे नाहीये, तर त्याला त्याच्यातून कॅलरीज मिळाल्या पाहिजेत. तर आपल्याला बाळाला घट्ट अशी खीर पाजायची आहे. जसे बाळ मोठे मोठे होत जाईल तसे खीर अधिकाधिक घट्ट करत जायची आहे. बाळाच्या खिरी बनवताना शक्यतो तुम्ही त्यात पाण्याचा वापर करा. त्यानंतर व्हेजिटेबल्सची प्युरी तुम्ही बनवू शकता. उकडलेला बटाटा, उकडलेले रताळे, उकडलेले ॲपल याची प्युरी तुम्ही बनवू शकता. तर बाकीचे फ्रूट्स, बनाना, चिक्कू, पेयर, पपई याची पण प्युरी तुम्ही बनवू शकता. लक्षात ठेवा, सुरुवातीचा 1 महिना बाळाला आपल्याला एकाच पदार्थाची प्युरी बनवायची आहे. म्हणजे फक्तच भाताची किंवा फक्तच मूग डाळीची एकाच पदार्थाची प्युरी सुरुवातीला तुम्ही बाळाला द्यायची आहे. जसे बाळ एक्सेप्ट करेल तसे तसे आपल्याला हळूहळू बाळाला कॉम्बिनेशन रेसिपी सुरू करायच्या आहेत. या वयामध्ये बाळ सुरुवातीला 1 ते 2 चमचा, 2 ते 3 चमचा असेच खाते. या वयामध्ये बाळाला 2 ते 3 वेळेला तुम्ही विनिंग फूड दिवसातून ट्राय करा आणि बाकीच्या वेळेला ब्रेस्ट फीडिंग कंटिन्यू करा. किंवा जर तुम्ही फॉर्म्युला देत असाल तर फॉर्म्युला स्टेज 2 कंटिन्यू करू शकता. बाळाला 6 महिन्यापासूनच आपल्याला पाणी देण्यास सुरुवात करायची आहे. बाळाला पाणी कसे सुरू करायचे, ते किती वयामध्ये कसे वाढवायचे यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन नक्की पहा. कारण बाळाला फूड चालू केल्यावरती ते पचवण्यासाठी आपल्याला पाणी देणे ही तितकेच महत्त्वाचे असते. त्यानंतर बाळ जेव्हा 8 महिन्याचे होते आपण दिवसातून 3 वेळेला खाऊ घालू शकतो आणि 2 ते 3 वेळेला मध्ये मध्ये स्नॅक्स ऑफर करू शकतो. एका वेळेला बाळ अर्धी वाटी ते हळूहळू जसे त्याचे वय वाढेल तसे तसे 1 वाटी हे एक्सेप्ट करत जाते. या वयामध्ये बाळाला आपल्याला कॉम्बिनेशन रेसिपीज या द्यायच्या आहेत. जसे की भात आणि मूग डाळ याची खिचडी. तर भात, मूग डाळ आणि त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स तुम्ही घालू शकता. नाचणी सत्वामध्ये फ्रूट्स घालू शकता, जसे की बनाना, ॲपल. मऊ अशी वरणपोळी त्याला खाऊ घालू शकता. शिजवलेला उपमा त्याला खाऊ घालू शकता. मऊ शिजवलेले ओट्स किंवा मखाणा हे भाज्या किंवा फळे घालून त्याला खायला घालू शकता. प्रत्येक पदार्थ हा आपल्याला व्यवस्थित मऊ असा शिजवायचा आहे आणि तोच त्या बाळाच्या पॉरिजमध्ये मिक्स करायचा आहे. तसेच मऊ शिजवलेली इडली, मऊ डोसा हेही बाळाला देऊ शकता. बेसनचा, सुजीचा चिला बनवून बाळाला देऊ शकता. बाळाला पल्पी फ्रूट्स तुम्ही मॅश करून देऊ शकता.
बाळाला व्हेजिटेबल्स आणि डाळ असे सूप बनवून देऊ शकता. बटाटा, गाजर, बीट असे मॅश करून देऊ शकता. पालेभाज्या जसे की पालक, डाळ याची घट्ट अशी प्युरी बनवून तुम्ही त्याला देऊ शकता. या वयामध्ये बाळाच्या ज्या आपण आधी खिरी देत होतो त्या सगळ्याही तुम्ही देऊ शकता, फक्त त्या थोड्या आणखीन घट्ट करत जायचे आहे. हे बाळाच्या पॉरिजची किंवा खिरीची न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे गाईचे तूप, जसे की अर्धा चमचा गाईचे तूप तुम्ही घालू शकता. त्यानंतर ऑलिव्ह ऑइल थोडेसे वरून घालू शकता. तर थोडेसे बटर घालू शकता, थोडेसे चीज घालू शकता. कॉम्बिनेशन रेसिपीज आपण बाळाला खायला घातल्या तर त्या पदार्थाची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढते आणि बाळाला जास्त कॅलरीज आपण देऊ शकतो. बाळाचे फूड प्रेफरन्सेस हे याच वयात तयार होत असतात. तर आपण बाळाला सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या चवींचे पदार्थ खाऊ घालण्यास सुरुवात केली पाहिजे. कधी कधी असे होते की बाळ फक्त गोडच खाते असे पालक म्हणतात आणि मग ते इतर पदार्थ त्याला देतच नाही. तर पालकांनो, तसे करू नका. बाळाने एखादा पदार्थ खाल्ला नाही तरी तुम्ही थोडे दिवस थांबा, परत पुन्हा तो पदार्थ ट्राय करा त्याला देण्याचा. नक्कीच तुमचे बाळ ते एक्सेप्ट करेल. बाळाला पदार्थाची चव ॲडजस्ट होण्यासाठी थोडा वेळ द्या. तसेच बाळाच्या पदार्थांमध्ये विविधता आणण्याचा तुम्ही प्रयत्न करा. बाळाच्या खाऊची प्लेट ही त्याला छान वाटली पाहिजे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलर्सचे फूड तुम्ही इंट्रोड्यूस करा. ते छान पद्धतीने त्याला द्या, म्हणजे बाळाचा फूड इंटरेस्ट हा अजून डेव्हलप होतो. फक्त बाळाचा खाऊ देताना प्रत्येक अन्नपदार्थ हा व्यवस्थित शिजवलेला आहे का किंवा मऊ आहे का याची खात्री करा. तसेच बाळाला या वयामध्ये आपल्या हातात धरून गोष्टी खाण्यास सुद्धा शिकवायचे आहे. जसे की मऊ शिजवलेले गाजराचे तुकडे, काकडीचे तुकडे किंवा फळांचे काप असे बाळाच्या प्लेटमध्ये आपण त्याला देऊ शकतो, जेणेकरून तो हाताने ते खातो. त्यामुळे त्याचा फूड इंटरेस्ट डेव्हलप होतो. याला आपण बेबी लेड विनिंग असे म्हणतो. यामुळे मुले पटापट इंडिपेंडेंटली खाण्यास शिकतात. फक्त बाळाच्या हातामध्ये फिंगर फूड देताना त्याच्या घशामध्ये ते अडकणार नाही ना याची खात्री करणे हे फार महत्त्वाचे असते. विनिंग फूड खाऊ घालताना काय अशा कॉमन मिस्टेक्स आहेत ज्या आपल्या हातून होऊ शकतात? एक तर बाळाला खूपच पातळ खीर देणे हे चुकीचे आहे, किंवा बाळाला फक्त गोड पदार्थच देणे, फक्त बाळ फळ खाते आहे म्हणून त्याला फक्त फळच देणे, बाजारातील रेडीमेड सेरेलॅक्सवरच भर असणे हेही चुकीचे आहे. बाळाला टीव्ही, मोबाईल दाखवून खाऊ घालणे किंवा बाळाला जबरदस्तीने खाऊ घालणे, तर या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. लक्षात ठेवा, बाळाला खाऊ घालणे म्हणजे नुसतेच त्याचे पोट भरणे नव्हे, तर बाळाचा हा खाऊ त्याच्या शारीरिक आणि मेंदूच्या वाढीचा हा भक्कम पाया आहे. बाळाच्या आहारामध्ये योग्य कॅलरीज, योग्य प्रकारे आयर्न, योग्य प्रकारे प्रोटीन्स या सगळ्याचा समावेश आपण या वयापासूनच करणे फार गरजेचे असते. कारण पहिले 2 वर्षच बाळाची वाढ ही फार झपाट्याने होत असते. त्यामुळे बाळाची न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट ही फार जास्त प्रमाणामध्ये या वयामध्ये असते. तर बाळ त्याचा खाऊ अजिबातच घेत नसेल किंवा फीडिंग विषयी तुमच्या काही तक्रारी असतील तर योग्य वेळी बालरोगतज्ञांचे मार्गदर्शन घेणे हे फार गरजेचे असते. तसेच बाळाला विनिंग फूड खाऊ घालताना बाळ सुरुवातीला जास्त खात नाही, थोडेच खाते, तर पालकांनी त्यांच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे संयम ठेवणे हे फार गरजेचे असते. जसे जसे बाळ विनिंग फूड एक्सेप्ट करत जाते तसे तसे आपल्याला दुधाचे प्रमाण हे कमी करायचे आहे. कारण बाळ जर का जास्त दूध घेत राहिले तर त्याला परत खाण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, त्याला जास्त भूक लागत नाही, मग बाळाला आयर्न डेफिशियन्सी, कॉन्स्टिपेशन अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच बाळाला चहा, कॉफी, जंक फूड आयटम्स, प्रोसेस्ड फूड अशा गोष्टींची आपल्याला अजिबात सवय लावायची नाहीये. व्हिडिओ जर का तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर तो इतर पालकांसोबतही शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तसेच काही इतर विषयांवरती तुम्हाला काही टिप्स हव्या असतील तर त्याही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.